नाशिक जिल्ह्यातील वाडीवरहे पोलीस स्टेशन हद्दीतील सारूळ शिवारात आढळलेल्या अल्पवयीन मुलीच्या निर्घृण खून प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासात गुन्ह्याचा छडा लावत 2 आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा कसून शोध सुरू आहे। वाडीवरहे पोलीस स्टेशन येथे अज्ञात मयत मुलीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर मुलीचा कुठेतरी खून करून तिचा मृतदेह निर्जन ठिकाणी सारूळ शिवारात आणून टाकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक रवींद्र मिरखेलकर, एसडीपीओ हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेत राज्यभरातील बेपत्ता मुलींची माहिती तपासली। त्यावेळी अकोला जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 345/2026 BNS कलम 173(2) अंतर्गत दाखल बेपत्ता मुलगी प्रकरणाशी साधर्म्य आढळून आले। सदर मयत मुलगी ही संकृती सतीश काळे, वय 16 वर्ष, राहणार सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा असल्याची तिचे वडील सतीश काळे यांनी फोटोवरून ओळख पटविली। ती अकोला येथे शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होती। तपासादरम्यान तिच्या कौटुंबिक मित्राचा मुलगा अथर्व गजाननराव देशमुख, वय 19 वर्ष, राहणार दुसरबीड, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला। तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे अथर्व देशमुख हा नाशिकमध्ये असल्याचे निष्पन्न झाले। सातपूर परिसरात सापळा रचून वाडीवरहे पोलिसांनी सातपूर पोलीस स्टेशनच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशीत आरोपीने मयत संकृती काळे हिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली देत तिला इतर तरुणासोबत पाहिल्याच्या संशयातून संतापाचा भरात साथीदारांच्या मदतीने चालत्या वाहनात चाकूने भोसकून तिचा खून केल्याचे उघड केले। यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह सारूळ शिवारात टाकून दिल्याचे तपासात समोर आले आहे। या प्रकरणी अथर्व देशमुख यासह त्याचा साथीदार सुमित देवानंद सानप, वय 19 वर्ष, राहणार भुमराळा, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा यांना अटक करण्यात आली आहे। उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। अल्पवयीन मुलीच्या विश्वासघातातून झालेल्या या अमानुष आणि पूर्वनियोजित खून प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून पोलिसांकडून गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे। गोरख सोनवणे, ब्युरो रिपोर्ट, निफाड।